की सावळ्याची जणू सावली या मालिकेत तुमची निवड कशी काय झाली? कोठारे विजन म्हणजे महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे हे या आमच्या मालिकेचे निर्माते आहेत. अशी झाली माझी निवड सावळ्याची जणू सावली या मालिकेत. नमस्कार, मी रोहन पेडणेकर. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज चाललो आहे मी सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या सेटवर. आता वाजले 8:30. माझा 9चा कॉल टाईम आहे. पोहोचीन अर्ध्या तासात. चला तर मग. चला तर मग जाऊया शूटिंगला. अरे बापरे, एवढी मोठी मशीन. इथे मोठी कोणती तरी कंपनी आहे. मोठे मोठ्या मशीन्स ठेवायला मोठी गाडी आलेली आहे. काहीतरी क्रेन, लिफ्ट क्रेन असतं काहीतरी आहे ते. चला तर मग शूटिंगला जाऊया. मोठं व्लॉग कमी करतो मी, पण सकाळी जरा बरं वाटतं मला करायला. हां, तर आजच्या ह्या मोठं व्लॉगचा विषय असा आहे की मला एकाने कमेंट केली, प्रश्न विचारला की सावळ्याची जणू सावली या मालिकेत तुमची निवड कशी काय झाली? तर ह्या मालिकेत निवड होण्यामागची गोष्ट अशी आहे. तत्पूर्वी माझ्याविषयी मी तुम्हाला सांगतो. माझी सुरुवात अभिनय क्षेत्रात ही कॉलेज लेवलला, म्हणजे खरं तर शाळेतच करायचो, कुमार कला केंद्र स्पर्धा वगैरे. त्याच्यानंतर 9वी 10वी काही नाही, म्हणजे फक्त 9वीला शाळेतलं गॅदरिंग, त्याच्यात नाटकात भाग घ्यायचो. आवड ही लहानपणापासूनच अभिनयाची. मी एकांकिका स्पर्धा वगैरे करायला लागलो. मुंबईतील म्हणजे बँड्राला चेतना कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये मी एकांकिका करायला लागलो, काम करायला लागलो एकांकिकेमधून. तर त्याच्यानंतर माझा प्रवास असा सुरू झाला की मी हे हाऊस म्हणून करत होतो. मला काही माहिती नव्हतं की हे क्षेत्र म्हणजे फुल टाईम करता येईल वगैरे, असं काही नव्हतं. आवड म्हणून मी अभिनय करायचो, नाटक आवडायचं. आणि मराठी माणूस आणि नाटक प्रेम हे खूप असतं. आणि त्यातल्या त्यात मी कोकणातला लहानपणापासून, म्हणजे जेव्हा मी गावाला मे महिन्यात जायचो तेव्हा दशावतार नाटकं बघणं वगैरे, त्यामुळे थोडेसे असे माझे संस्कार माझ्यावरती नाटकांचे होते. म्हणजे बघणं, घरात कोणी काही नाटक करायचं नाही, पण मला आवड होती, बघायला जायचो मी. रात्रभर गावी, म्हणजे ती दशावतार नाटकं, संपूर्ण नाटकं बघायचो. पूर्ण नाटक संपेपर्यंत बघायचो. 2:30-3 पहाटेपर्यंत नाटकं चालायची ती लहानपणी. मी गावी जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो, तर ती नाटकांची आवड निर्माण झाली. अभिनय काय हे सगळं सुरू झालं चेतना महाविद्यालयामध्ये ॲज अन अभिनेता म्हणून काम करत होतो. त्याच्यानंतर असं झालं की माझ्यावरती जबाबदारी आली लेखन दिग्दर्शन करण्याची. माझ्या सिनियर्सनी माझ्यावर जबाबदारी टाकली की आता रोहन तू लिहायला लाग, तू दिग्दर्शन कर. तर त्यातून मी लेखकही झालो. म्हणजे नवीन माझे काही सबस्क्रायबर असतील त्यांना कळेल की मी लेखकही आहे. ही गोष्ट जाऊ दे, पहिलं अभिनयाचं बोलूया आपण. अशी सुरुवात झाली. मग प्रायोगिक नाटकं करत होतो. प्रायोगिक नाटकांमधून मग माझी निवड व्यावसायिक नाटकांमध्ये झाली. निवड म्हणजे कशी होते ही निवड? तर प्रायोगिक नाटक करत असताना वेगवेगळे रंगकर्मी नाटक पाहायला येतात, दिग्दर्शक म्हणा, हे म्हणा. तर मला माझ्या कामातून काम मिळालेलं आहे. सांगायचा मुद्दा हा आहे की मला माझ्या कामातून काम मिळालं. म्हणजे एक नाटक केलं, मग त्या नाटकातून बघून अरे हा चांगला कलाकार आहे, ह्याला आपण नाटकासाठी विचारूया, त्यांचं दुसरं नाटक असतं. तेव्हा मग तसं मला काम मिळालं. आता राहिली गोष्ट मालिका क्षेत्रात कसा आलो. बरं माझी ही मालिका म्हणजे पहिलीच नाही आहे, बऱ्याच मालिका केल्या आहेत मी. त्याच्या आधीची मालिका सांगतो मी. सन मराठीवरील माझी माणसं या मालिकेत मी काम करत होतो. जर तुम्ही ती मालिका पाहिली असेल तर सन मराठीमधीलही मध्यवर्ती भूमिका, म्हणजे आमच्या फॅमिलीवरच होती, मयेकर फॅमिली, आमच्यावरच ही गोष्ट होती. प्रसाद मयेकर, तो मीच. 2 वर्ष मी ती सन मराठीवरील मालिका केली. आणि ती ही कोठारे विजनची मालिका आहे. म्हणजे आता सावळ्याची जणू सावली ही मालिका देखील कोठारे विजनची.
कोठारे विजन म्हणजे महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे हे या आमच्या मालिकेचे निर्माते आहेत. त्यांनी ह्या मालिकेचा सगळा डोलारा उचलला आहे. तर सावळ्याची जणू या मालिकेत माझी निवड झाली म्हणजे त्यांच्याच मालिकेत मी माझी माणसं म्हणजे जी होती त्यात काम करत होतो. तर त्यांनी मला सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या ऑडिशनसाठी बोलवलं. म्हणजे प्रॉपर ऑडिशन झालं. म्हणजे मी काम करतो म्हणून मला पुन्हा काम द्या असं नाही, तर प्रॉपर एक ऑडिशन झाली. मला बोलले रोहन असं असं आपण एक दुसरी मालिका करतो आहे, तर तू येशील का. तेव्हा मी गावी सुट्ट्यांसाठी गेलो होतो, म्हणजे गावच्या घराचं काम काढलं होतं. तर मी आलो मेच्या एंडिंगला. मग जूनला माझं फर्स्ट हे झालं म्हणजे ऑडिशन झालं, पहिलंच ऑडिशन. आणि जवळजवळ पहिलंच ऑडिशन तुम्हाला सांगतो, पहिलंच ऑडिशन माझं सगळ्यांना आवडलं. सावलीच्या भावाचं म्हणजे सावलीचा भाऊ सावलीशी बोलतो आहे असं ते ऑडिशन होतं. एका फटक्यात सगळ्यांना ते आवडलं. मग त्याच्यानंतर मला बोलवलं सेकंड ऑडिशन. मग सेकंड ऑडिशन माझं जयंतीसोबत झालं. म्हणजे आम्ही दोघांनी एक सीन केला. मग आमच्या दोघांची केमिस्ट्री कशी आहे काय आहे हे तपासण्यासाठी काही माणसं असतात म्हणजे प्रोडक्शनला, ते ठरवतात की कसं पेअर वाटेल काय वाटेल. तर जयंती म्हणजे गौरी किरण आणि आमची जोडी त्यांना आवडली, छान वाटलं. खरं तर प्रोडक्शनने मला सांगितलं, अरे रोहन माझी माणसामध्ये तू खूप असं डॅशिंग वगैरे भूमिका केली आहेस, तर आता जी भूमिका आहे ती तुझी अगदी संयतपणे अगदी शांत आहेस तू असं आहे. तर म्हटलं हरकत नाही, मला कोणतंही काम आवडतं करायला आणि मी त्या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. सांगायचा मुद्दा हा आहे की अशा पद्धतीने सावळ्याची जणू सावली या मालिकेत माझी निवड झाली. म्हणजे प्रॉपर ऑडिशन घेतलं गेलं. पण माझं ऑडिशन म्हणजे आता, आणि ते असं ओपन ऑडिशन नसतं, म्हणजे जी काही मुख्य भूमिका होत असतात म्हणजे आता नवोदित कलाकार त्यांचे प्रश्न असतात. म्हणजे कमेंटमध्ये मला हा प्रश्न विचारला की आम्हाला कसं ह्या क्षेत्रात करता येईल. तर मित्रांनो मैत्रिणींनो, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्ही ह्या क्षेत्रात येण्यासाठी इच्छुक असाल किंवा काम करत असाल तर काम करत राहा, प्रामाणिकपणे काम करत राहा. म्हणजे आम्ही आता माझी माणसं किंवा इतरही ठिकाणी मी कुठे काम करतो आणि जेव्हा एक दिवसासाठी 1 डे 2 डे असं म्हणतो आपण त्यांना, 1 डे 2 डेसाठी जेव्हा आर्टिस्ट येतात तेव्हा त्यांना माझं एकच सांगणं असतं, तुम्हाला आत्ता जो रोल मिळाला आहे तो आत्ता जे तुम्हाला तुमच्या वाटेला आलं आहे असं समजा ना की ते तुमचं ऑडिशन आहे, ते काम. म्हणजे आता सेटवरती डिरेक्टर आहे, DOP आहे, आर्टवाले, मेकअपवाले, तर तुम्ही जे करणार आहात ते असंच सोपा की प्रोडक्शनवाल्यांनी तुम्हाला पुढच्या सिरियलसाठी बोलवलं पाहिजे. मुळात तुमचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, तुम्ही एखाद्या व्यक्तिरेखाला किती न्याय देता हे खूप महत्त्वाचं असतं. काय होतं की छोटी छोटी भूमिका मिळते म्हणून तुम्हाला असं वाटतं की अरे काय एवढंसं काम, आणि मग तुम्ही त्या कामाला लाईटली घेता, त्या कामाला तेवढी एनर्जी नाही लावत, त्या कामाला तुम्ही योग्य न्याय नाही देत. मी असं सांगेन की त्या रोलचा, त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास नाही करत. मग पाठांतरी बोलणं, मग काहींचं पाठांतर चांगलं असतं पण काहींचा कॉन्फिडन्स लेस असतो, मग फंबल मारणं, मग तिथे तुम्ही त्या प्रोडक्शनमध्ये कटाप होता, मी तुम्हाला सांगतो. तर तिथे तुम्हाला पुन्हा नाही बोलवलं जातं. तर तुम्हाला एका कामावरून दुसरं काम मिळवायचं आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे मलाही आज तगायत जी कामं मिळाली आहेत ना ती मला माझ्या कामावरूनच मिळाली. मी ही छोटी छोटी कामं केलेली आहेत. म्हणजे मी आता त्या मालिकेंची नावं नाही सांगत, पण मी झीवरील मालिका, तेव्हा ETV होतं, त्या मालिकेमध्ये मी 2 दिवसाचे 3 दिवसाचे रोल केलेत. पण तेव्हा मला म्हणाले, अरे तू जेव्हा काम बघायचे म्हणजे तेव्हा मला अजूनही आठवतं, मंगेश कंटाळे सर होते एका सिरियलला, त्यांनी मला बोलवून घेतलं. मी छोट्याशा रोलसाठी गेलो. तू काय करतोस बाळा? सर म्हटलं मी एकांकिका, प्रायोगिक नाटक आणि असं करत असतो. मग मला त्यांनी सांगितलं तेव्हा की रोहन, तू ह्या अशा 1-2 दिवसाच्या रोलसाठी नको येऊस, यू हॅव पोटेन्शियल, म्हणजे तुझ्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे चांगलं करण्याची.
पण खरं सांगू मीही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. स्ट्रगल कसा करायचा असतो, काय करायचं असतं काहीच माहिती नाही. मग ह्या अशा मान्यवरांच्या मार्गदर्शनातूनच मला कळलं की मोठ्या भूमिकेला कसं जायचं असतं किंवा काय. एवढ्याला एखादं चांगलं कॅरेक्टर येईल तुला. काही ऑडिशन्स असतात ते प्रोडक्शनमध्ये होतात, म्हणजे तिथे बोलवतात. तर काही ठिकाणी रेअरली काही माणसांना बोलवतात, म्हणजे काही कलाकारांना बोलवतात. जसं माझ्या भूमिकेसाठी, म्हणजे मी आता जो सावळ्याची जणू सावली या मालिकेत सावलीच्या भावाची जी भूमिका करतोय, तर माझ्या या ऑडिशनसाठी किमान 5-10 मुलं येऊन गेली होती. हां, म्हणजे मी एकट्यानेच ऑडिशन नाही दिलं, तर अजून बरीच जणं येऊन गेली होती या रोलसाठी. पण माझी निवड झाली कारण मी ते ऑडिशनच असं दिलं होतं की तिथे कोणी दुसरं बसूच शकत नाही. आणि हा जो कॉन्फिडन्स आहे ना, मला करून आला आहे. म्हणजे मला आता कोणतीही व्यक्तिरेखा, म्हणजे मी जिजामाता मालिकेत देखील भूमिका केली, ती निगेटिव्ह होती. कारतलब खान केला मी, आणि हा कारतलब खान निगेटिव्ह अगदी क्रूर दाखवायचा होता, तर तीही भूमिका केली. स्टार प्रवाहावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यामध्ये मी सहस्त्रबुद्धींची भूमिका, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मित्र होते, ब्राह्मण मित्र, तर त्यांची भूमिका केली. ती अगदी सौम्य होती. त्याच्यानंतर मी स्टार प्रवाहावरती 2019 साली साथ दे तू मला ही मालिका होती, जी अवघ्या 4 महिन्यात बंद पडली काही कारणांमुळे. तर त्या मालिकेतही मी अरुण नलावडेंचा जावई होतो. तीही भूमिका जरा हटके होती, आणि त्याचंही ऑडिशन झालेलं होतं. जालिंदर कुंभारांनी मला डायरेक्ट बोलवलं, दिग्दर्शक त्यांचीच कथा होती. तर त्यांनी माझी नाटकं पाहिली होती, त्यांना माहिती होतं माझ्याबद्दल. तर त्यांच्या डोळ्यासमोर जी व्यक्तिरेखा होती त्याच्यात मी दिसलो त्यांना. तर मग मला डायरेक्ट बोलवून घेतलं की रोहन अशी सिरियल करतो आहे, तर असा रोल आहे, तर तू जाशील त्या रोलला, तर करशील का? मी म्हणालो का नाही करणार सर. तर अरुण नलावडेंसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. सांगायचं हेच आहे, तुम्ही जे करत आहात ते करत राहा, आणि कुठलंच काम छोटं मोठं समजू नका. जे काम मिळतंय ते असंच सोपा, अशी बॅटिंग करा. म्हणजे ना, असं समजा ना, आयुष्यातली शेवटची ओव्हर आहे ही. 6 बॉल 6 सिक्स मारायचे आहेत. तर तुम्ही जे काम करताय, तुम्हाला जी वाक्य आली आहेत ना, ती 6 मारा. 6 तुमचं असलं आहे ना, असं वाटलं पाहिजे अरे वा वा, काय कमाल आहे हा मुलगा, काय कमाल आहे ही मुलगी. तर जे मिळेल त्याच्यावर प्रेम करा, खूप छान स्क्रिप्टवरती अभ्यास करा, आणि चोपा. अशी कामं मिळतात, कामातून काम मिळतं. माझं एक स्पष्ट मत आहे, तुमचं काम चांगलं असेल पहिलं, तर तुम्हाला दुसरं काम मिळतं. म्हणजे कोठारे विजनची दुसरी मालिका करतोय, म्हणजे त्यांना माहिती आहे की रोहन ही भूमिका लिहिलं या पेलू शकतो, रोहनमध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे. हा आत्मविश्वास स्वतःला तयार करावा लागतो, म्हणजे आपल्याला तयार करावा लागतो दुसऱ्यांच्या मनात. त्यांना कळलं अरे. आणि दुसरी गोष्ट, कलाकाराला शिस्त असली पाहिजे. आता त्या गोष्टीवरती येतो. बरेच कलाकारांना काम मिळतं, पण ते काम टिकवत नाहीत. काय होतं, सेटवरती उशिरा जाणं, सेटवरती उद्धट वागणं, स्वतःला येतं असा अहम बाळगणं, ह्याच्या काही गोष्टी आहेत ना, की अरे हा बाबा मी जे करतोय ते मी तुर्रम खान आहे, असा काहींचा आविर्भाव असतो. त्या पायी ती लोक कोणत्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये दिसत नाहीत. बरेच कलाकार आहेत, मी नावं नाही घेणार कोणाची. आता तुम्ही मालिका पाहत असाल, माझी माणसं नंतर लगेच मी स्वामी समर्थ केली, जय स्वामी समर्थ कलर्स मराठीवरील. त्याच्यानंतर मी सोनी मराठीवरील गाथा नवनाथांची मालिका केली, आणि गाथानंतर डायरेक्ट मी आता सावळ्याची जणू सावली केली. आणि ही मालिका करत असताना ही दुसऱ्या मालिकेचं विचारण होतं, पण एक मालिका करत असताना दुसरी मालिका तशी शक्य होत नाही, कारण की तारखा मॅच होत नाही. त्यामुळे मला घेता येत नाही दुसरी कोणती मालिका. आणि काही मालिकांचं म्हणजे कमी दिवस जरी असले तरी बजेटला परवडत नाही, मग त्यामुळे नाही म्हणावं लागतं. असं काहीसं असतं. म्हणजे काम हे असं मिळतं. म्हणजे आजच्या ह्या आपल्या गप्पाटप्पा मोठं ब्लॉग विथ रोहन पेडणेकर, या गप्पाटप्पांमधून तुम्हाला कळलं असेल की मला काम कसं मिळालं. कामातून काम मिळतं, लक्षात ठेवा. म्हणजे बरेच रंगकर्मी मला यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. त्यांना या क्षेत्रात काम करायचं आहे किंवा करतायत.
कामावर प्रेम करा, नितांत प्रेम करा, तुम्हाला दुसरं काम हे मिळणारच. आणि मलाही म्हणजे माझी प्रोसेस सांगतो, म्हणजे मला जर स्क्रिप्ट आली तर मी त्या स्क्रिप्टचा खूप अभ्यास करत असतो. म्हणजे मला हे वाक्य कसं बोलायचं आहे, म्हणजे अजूनही शिकण्याच्या प्रोसेसमध्ये आहे आणि असतो की तर हे वाक्य आपल्याला कसं बोलायचं आहे, आपण कोणत्या वाक्याला थांबलं पाहिजे, कोणत्या वाक्याला किती जोर दिला पाहिजे. म्हणजे हे सहज होतं माझ्याकडून, म्हणजे काही करत नाही. म्हणजे मुळात ॲक्टिंग करायला जात नाही मी. काही जण ॲक्टिंग करतात. ॲक्टिंग तो एक मुद्दा वेगळा आहे, त्याच्यावरती मी बोलीन. कारण तुम्हाला एखादं पात्र आणि व्यक्तिरेखेचा धागा सापडला ना तर तुम्हाला अभिनय करायची गरज नाही लागत. म्हणजे आता मी हे जे तुमच्याशी बोलतो आहे तो सखदेव नाही बोलत आहे ना, पण मीच आहे सखदेव, मीच आहे सावलीचा भाऊ. मग सावलीच्या भावाची लँग्वेज कशी आहे आणि माझी लँग्वेज कशी आहे ही तुम्हाला कळतच असेल. रोहन पेडणेकर बोलताना हा तुम्हाला सखदेव नाही वाटणार आणि सखदेव बोलताना तुम्हाला रोहन पेडणेकर नाही वाटणार. तर तो धागा नटाला शोधायला पाहिजे आणि तो एकदा मिळाला तुम्हाला, ती व्यक्तिरेखा सापडली तर तुम्ही काही करू शकता. ही खूप पुढची प्रोसेस सांगतोय मी. सो अशी झाली माझी निवड सावळ्याची जणू सावली या मालिकेत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आता पोचलो आहे व्हाईट हाऊस. हे आहे मेंदळे हाऊस म्हणजे व्हाईट हाऊस. बाय.